स्मशानभूमीत हा देह जात असतो आणि देवाच्या घरी आपण जात असतो. आता आपण आणि देह जमीन आसमानचं अंतर आहे. जसा एखादा भाडेकरू भाड्याने घरात राहतो आणि करार संपला की निघून जातो, तसं तुम्ही आम्ही या देहरूपी नावाच्या घरामध्ये भाड्यानं राहायला आलोय. भगवंताबरोबर तुम्ही आम्ही करार केलेला आणि तो करार संपला की हा देह ठेवायचा इथं आणि आपल्याला निजधामाला जायचं आहे. प्रत्येकाला लक्षात ठेवा. म्हणजेच देह वेगळा आणि आपण वेगळे आहोत. आम्ही देहबुद्धीला जखडून बसलोय. देहबुद्धी म्हणजे काय? मीच देह, याला देहबुद्धी म्हणतात. प्रत्येक जीवात्म्यानं जर आत्मबुद्धीत वास केला तर खऱ्या अर्थानं परमार्थिक सुख त्याला लागल्याशिवाय लाभ राहणार नाही. लक्षात ठेवा. पण प्रत्येक जण देहबुद्धीत वावरतोय, त्यामुळे देहाचे दुःख सुद्धा तोच भोगतोय.